नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा विश्वनाथ गावस, विभागीय कृषी अधिकारी वाळपय सत्तरी. तर फाटल्या व्हिडिओन आम्ही पहिले की सिलेक्शन ऑफ प्लांटिंग मटेरियल माडाच्या बाबतीत कशें रॉप सिलेक्ट करचे, तेजी लागवड कशी करची, कितल्या पानांचे आसूंक जाय, रोग आणि किडी ह्याच्यापासून ते मुक्त आसूंक जाय हे आम्ही पहिले आणि ती लागवडय पयली. तर आयज आम्ही पळयता की खतां कशी घालची, ती खतां जी डिटेल पहिल्या वर्सापासून 10 वर्सापर्यंत आम्ही खतां कशी कशी वाडयत वचोंक जाय आणि 10 वर्सां उपरांत एक कॉन्स्टंट असो डोस ताका दवरूंक जाय, तो आम्ही आमच्या स्लायडीचेर तुमकां दाखयता. त्याच बरोबर जी पद्दत आसा खतां वापरपाची, ती पद्दत तुम्ही लक्षात घेवंक जाय की आम्ही पारंपारीक पद्दतीन कितें करता की सुपारी आसूं किंवा माड आसूं हेंची आमी आळी काडटा म्हणजे जवळ जवळ मीटर ते 1.5 मीटर अंतराचेर माडापासून ट्रेंच मारता आणि ट्रेंच मारून मागीर तितून आमचे वेगवेगळे कंपोस्ट जावं तुमचे वर्मी कंपोस्ट आसूं जावं शेणखत आसूं, नीम पेंड आसूं, रॉक फॉस्फेट आसूं किंवा गुळी आसूं, हे वेगवेगळी खतां आमी ताका दिता. आणि तेजे असो परिणाम जाता की पडणारो पावस आमच्या भागात पुराय गोंयान पावस चड पडटा. तो पडणारो पावस चड असल्या कारणान त्या झाडा वयल्यान येणारे उदक आणि भायरच्यान सबमर्ज जाल्लेले उदक हे तेजे ते तरान भरता आणि भितरले जे खत आसा ते व्हांवून वता आणि त्याचो पुरे उपयोग जो आसा तो माडाक जायना. म्हणटरीत आमी कितें करता की माडाचे 4 बाजूनी ट्रेंच मारचे, एक 60-60 सेंटीमीटराचे जर तुम्ही ट्रेंच मारले आणि तेतून 60 सेंटीमीटर जर खोल मारले जाल्यार तेतून तुमचो जो फर्टिलायझर डोस, जी खतां आसा तेजी मात्रा आसा ती सगळी तुम्ही त्या ट्रेंचीसान घालू शकता. आणि ताज्या वयर तुमचो वलो जो पालो आसा किंवा वले जी आमची सावळ आसा ती बारीक करून घालूं येता आणि ताजेर वयर माती ओडून घेवं येता. ते जर व्यवस्थित जाले जायत जाल्यार तुम्ही घातलेली खतां जी आसा ती व्हांवून वयची ना आणि घातलेली खतां आसा ती 100% त्या झाडाक उपलब्ध जातली. आणि ह्या फावटी जर तुम्ही 4 वाटेन पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या जर भागांत जर तुम्ही ट्रेंचीस 4 मारले जाल्यार फुडल्या फावटी जे बाकीचे 4 आसात नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि आग्नेय ह्या 4 वाटेन तुम्ही ट्रेंच करून तेतून ती खतां घालू शकता. परतून जेन्ना तेजे 3रे वर्स जातले तेन्ना परतून ह्याच भागांत तुम्ही घालू शकता, जेणे करून 4य वाटेन ताका खतां मेळटली. तेजे जे बायोस्फियर आसा तेतून गुजगुजीत अशी जमीन उरतली आणि ताका घातलेली खतां आणि तेजे जे उदक हेजे बरोबर तो उपयोग करून घेतले आणि फळावर चांगल्या पद्धतीन जातली, बऱ्या पद्धतीन जातली आणि पुराय उपयोग हो त्या झाडाक जातलो. तर ह्या पद्धतीन आमी खतां घालची आणि बाकीच्या शेतकऱ्यांक आमी सुचोवचें की तुम्ही ह्या पद्धतीन खतां घातली जायत जाल्यार ताचो 100% उपयोग तो त्या झाडाक जातलो. इतलें सांगून हांव तुमकां परत एकदा विनंती करता की खतां घालपाची पद्धत आमी ही नवीन दाखयल्या ती तुम्ही आत्मसात करतले आणि तुमचे प्रोडक्शन किंवा तुमचे जे उत्पन्न आसा ते वाडयतले. देव बरें करूं.